फ्रेमवरचं एसी चालू कर। हे दृश्य आपण थेट बघतोय। संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी प्रसाद वेदपाठक आलेले आहेत। वेदपाठक हे मनसे नेते संदीप देशपांडेंच्या भेटीला त्यांच्या कार्यालयामध्ये आल्याची ही दृश्य आपण बघतोय। मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये पांढऱ्या पट्ट्यांचा वाद आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय आणि याच संदर्भात प्रसाद वेदपाठक हे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आलेत। मनसेनं हा मुद्दा उचलून धरला। मुंबईतल्या गिरगाव असेल किंवा बोरिवली तसंच दादर या ठिकाणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक हे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मुंबईतल्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात वेदपाठक यांनी देखील आवाज उठवलेला होता आणि ज्याला संदीप देशपांडे अर्थात मनसेनं देखील विरोध केलाय आणि याच मुद्द्यावरनं वेदपाठक संदीप देशपांडेंच्या भेटीसाठी। सर्वात प्रथम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी याच पांढऱ्या पट्ट्यांवरचा मुद्दा सोशल मीडियावरती उपस्थित केलेला होता। त्यानंतर मनसेनं देखील याला विरोध केला। याच मुद्द्यावरून वेदपाठक हे मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पक्ष कार्यालयामध्ये त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्याची ही दृश्य मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये पांढऱ्या पट्ट्या आखण्यात आल्या। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची याला परवानगी नाही असं म्हणत मनसेनं देखील याला जोरदार विरोध केला। हाच मुद्दा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी मांडलेला होता सोशल मीडियावरती आणि याच मुद्द्यावरनं ते संदीप देशपांडेंच्या भेटीसाठी त्यांच्या पक्ष कार्यालयात आलेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कार्यालयातली ही दृश्य आपण थेट बघतोय। प्रसाद वेदपाठक हे त्यांच्या भेटीसाठी आलेत। मुंबईतल्या पांढऱ्या पट्टींचा मुद्दा उपस्थित केला होता प्रसाद वेदपाठक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत ते आणि याच मुद्द्यावरनं मनसेनं देखील विरोध केल्यानंतर ते संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी आलेत। तुम्हाला त्रास झाला आम्ही आमच्या धर्मासाठी करतो आणि मी महापालिकेत जेव्हा त्यावेळेला मी प्रस्ताव मांडलेला की जे मंजूर झाला पण त्याचं ओपन नाही केलं। कसं होणार कसं होणार मुंबईमध्ये वाईट पट्ट्या मारत ठरले असते मला आयडियाच नव्हती मीडिया असेल। मी अवॉइड करतो इतके दिवस। मला ह्या लोकांचेच फोन आले सकाळपासून की येणार आहे काय मी होतो साहेब मी पर्यंत सगळे ऑलरेडी आलेले। हो त्याला पुष्पगुच्छ आता माझ्या विरोधात जैन जिहाद हा विषय हे लोक करतायत। तुम्ही तपासा तरी मी बोललोय की नाही? उगाच तो विषय बोललाच नाही। मी बोललोच नाहीये। कमेंट मध्ये कोणीतरी ती कमेंट केली ते कमेंट तुम्ही उचलून ते माझ्यावर आळ कसा टाकू शकता? मुळात जिहाद हा शब्द असंस्कृतिक आहे का हा मुद्दा इथनं सुरू होतो। पण एवढं समजण्या इतकी मला त्यांची पात्रता आहे। जिहाद म्हणजे संघर्ष संघर्ष एक्झॅक्टली आणि ब्रिटिशकारांनी तर 100 वेळा हा शब्द वापरलाय। लँड जिहाद, लव जिहाद, हा जिहाद, तो जिहाद। मग ज्यांनी जिहाद शब्द वापरलाय त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का? आणि पोलिसांकडे हीच कामं आहेत का?
चल बोलूया. हो